नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपर संबंधित माहिती बघत आहोत. मराठवाड्यातील भूगोलामध्ये आज आपल्याला मराठवाड्यातील जे शेती आहे या शेती संबंधित अभ्यास करायचा आहे. मराठवाड्यात या शेतीमधील आज आपण बघतो की या मराठवाड्यामध्ये एकूण या 8ही जिल्ह्यातील जे विविध पिकं घेतली जातात त्या विविध पिकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आज आपण या ठिकाणी मराठवाड्यातील विविध पिकांचा अभ्यासाकरिता 2006चा जो पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र आहे याच्या स्टॅटिस्टिकल सांख्यिकीय माहितीच्या आधारावरती आज आपण या ठिकाणी कॉटन या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राचा अभ्यास आपण करणार आहोत. कॉटन हे मराठवाड्यातील दुसरं महत्त्वाचं पीक आहे जे म्हणजे या पिकाच्या लागवडीकरता 2006 मध्ये सर्वात जास्त जमीन ही वापरण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पल्स जे आहे याचा सुद्धा दुसरा क्रमांक लागतो. पहिला ज्वारी, दुसरा कडधान्य आणि तिसरं म्हणजे कॉटन. तर आज आपण या ठिकाणी 2006 मध्ये कॉटन या पिकाकरिता जिल्हानिहाय लागवडीखालील क्षेत्र याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघितलं हा कॉटन जे आहे तर ह्या 8ही जिल्ह्यामध्ये या कॉटनला आपण एकूण 3 कॅटेगरीमध्ये विभाजित केलेलं आहे अभ्यासाकरिता. यामध्ये आपण बघितलं तर असं आपल्याला 2006 मध्ये हा जो सांख्यिकीय माहिती आहे ही माहिती आपल्याला असं दर्शवते की यामध्ये सगळ्यात जास्त लागवडीखालील क्षेत्र कोणतं, मध्यम आणि कमी असे 3 कॅटेगरीमध्ये आपण विभाजित केलं. आणि हे विभाजित करताना 100पेक्षा कमी लागवडीखालील क्षेत्र 100 ते 200 हजार हेक्टरमध्ये 200पेक्षा अधिक असे 3 कॅटेगरी आपण या ठिकाणी केलेले आहे. आणि त्या आधारावरती आपण एक मॅप QGIS मध्ये तयार केलेला. त्या मॅपचं सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघणार. हे जे उत्पादन दिसत आहे मित्रांनो, हे सगळं उत्पादन टनामध्ये आहे आणि हे जे लागवड जे आहे हे लागवड हे 1000 हेक्टरमध्ये आहे. तर ह्या आपण 250 जरी म्हटलं तर हे 1000 हेक्टरमध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपण बघूया की आपल्या QGIS मध्ये कशा प्रकारे या क्षेत्राच्या 3 कॅटेगरीजनुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी नंतर मध्यम आणि जास्त सर्वात जास्त असे 3 कॅटेगरीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात या 8 जिल्ह्याला आपण विभाजित केलेलं आहे. तर बघूया. जेव्हा आपण जालना जिल्ह्याचा मॅप बघतो, मराठवाड्याचा पूर्ण मराठवाड्यातील जे जिल्हे आहे या जिल्ह्यांचा आपण हा जो मॅप आपण बघत आहोत या मॅपमध्ये आपल्याला असं लक्षात येते की आपण जेव्हा या मॅपला 3 कॅटेगरीजमध्ये विभाजित केलं तर पहिल्यामध्ये जे आहे सर्वात कमी लागवडीखालील क्षेत्र जे आहे कॉटनचं ते आपल्याला दिसून येते. हा जो उस्मानाबाद म्हणजे त्याला आपण धाराशिव म्हणतो, आजचा धाराशिव हा क्षेत्र आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे लातूर. धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात कमी म्हणजे 1000 म्हणजे या ठिकाणी 100 पेक्षाही कमी क्षेत्र जे आहे हे कॉटनच्या लागवडीखाली 2006 मध्ये वापरलं गेलेलं आहे. यामध्ये बघू शकता सर्वात कमी म्हणजे 3 आणि 5 याप्रमाणे हे क्षेत्र आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर जे आहे 3, 5 आणि हे 54 जे आहे हे 100पेक्षा कमी आहे. म्हणजे हिंगोली असे एकूण 3 जिल्हे जे आहे हे 3 जिल्हे आपल्याला या ठिकाणी जे आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते.
ज्यामध्ये सर्वात कमी जे आहे हे सर्वात कमी उत्पादन जे आहे हे झालेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण बघू शकता. आपण यावेळेस याला परत रिफ्रेश जेव्हा रिफ्रेश करतो तेव्हा आपण लक्षात येईल की या ठिकाणी हिंगोलीला सुद्धा आपल्याला एक आहे हे हिंगोलीला आपल्याला 1चा नंबर द्यायचा. ठीक आहे. आणि लातूर आपण बघूया. धाराशिव, लातूरला सुद्धा 1च आहे. या आधारावरती आपल्याला या ठिकाणी नकाशा तयार करायचा आहे. तर आपण बघूया या ठिकाणी कशा प्रकारे हा नकाशा जो आहे हा नकाशा या ठिकाणी सर्वात कमी, मध्यम आणि जास्त या आधारावर आपण क्लासिफिकेशन याला विभाजित करूया. तर आपल्याला दिसून येते या 3 जिल्ह्यामध्ये हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लागवडीखाली क्षेत्र हे कॉटनचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर मध्यम मध्ये जर बघितलं तर मध्यम या लागवडीखाली क्षेत्र जे आहे 2006 मध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश झालेला आपण दिसून येते. म्हणजेच 100 ते 200,000 हेक्टर जमीन ही कॉटन या पिकाच्या लागवडीखाली असलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये 2 जिल्ह्यांचा समावेश आहे, परभणी आणि बीड. तर आपण बघूया या ठिकाणी हा परभणी आहे. त्यामध्ये 185 परभणी आणि हे बीड या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम लागवडीखाली क्षेत्र कॉटनचं झालेलं आपल्याला दिसून येते. आणि सर्वात अधिक जे कॉटन लागवड जर कापूस पिकाची लागवड जर कोणत्या जिल्ह्यामध्ये केली जात असेल तर त्यामध्ये आपल्याला दिसते ते औरंगाबाद, जालना आणि नांदेड यामध्ये 3ही जिल्ह्यामध्ये सर्वात जर बघितलं तर हा 250 म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वात जास्त कापूस या पिकाची लागवड 2006 मध्ये केली जात होती. 2006 मध्ये नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर कापूस या पिकाची लागवड केलेली दिसून येते. आणि तिसरा क्रमांक जो आहे तो जालना, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हे जे आहे हे कापसाची लागवड केलेली आपल्याला 2006 मध्ये केलेली दिसून येते. आणि यामध्ये नुसार आपण असं बघू शकतो की आपल्याला असं लक्षात येतं की हिंगोली, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात कमी कापूस लागवड 2006 मध्ये केली होती. तर बीड आणि परभणी या 2 जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात कापूस या पिकाची लागवड केलेली आपल्याला दिसून येते. आणि तिसरं म्हणजे जास्तीत जास्त लागवड जी आहे कापूसाची 2006 मध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नांदेड असेल या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस या पिकाची लागवड केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण मराठवाड्यातील जे विविध पिकं आहे या पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र आपण बघत आहोत. यामध्ये जिल्हानिहाय जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला या प्रकारचा नकाशा जो आहे हा नकाशा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतो. आणि या आधारावरती आपण 2006च्या सांख्यिकीय माहितीच्या आधारावर मराठवाडा या विभागामध्ये कापूस कशा प्रकारे लागवड केलेली आहे याची माहिती आपण बघितली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये 2023 मध्ये कशा प्रकारे लागवडीखाली क्षेत्र आहे याची माहिती आपण बघणार आहोत. या ठिकाणी थांबूया आणि हे लेक्चर आपल्याला समजलं असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो.